नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. पोखरण रोड क्रमांक 2 येथील एका गृहसंकुलाजवळ गुरुवारी बिबट्या आढळून आला. त्याचं मोबाईल चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर वनविभाग पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या आढळून आला नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनविभागाने परिसरात जनजागृती केली, तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. बेतनी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस असलेल्या गृहसंकुलाच्या झुडपामध्ये गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या बसल्याचं एका महिलेला आढळलं. तिने तात्काळ त्याचं मोबाईल चित्रीकरण केलं. गृहसंकुलातील रहिवाशांना हे चित्रीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात वनविभागाला सांगितलं. बिबट्या आढळून आलेला परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर जंगलापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा बिबट्या तिथून आला असावा असा अंदाज वनविभागाला आहे. बिबट्या त्या भागात आढळला नाही, त्यामुळे तो पुन्हा जंगलात निघून गेला असावा अशी शक्यता देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हिरानंदानी पार्क 1चे रहिवाशी रस्त्यावर उतरल्यानंतर वादग्रस्त असलेल्या घोडबंदर मार्ग रुंदीकरणाचं काम आमदार श्री संजय केळकर यांनी केवळ थांबवलं नाही, तर MMRDAच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसवलं देखील. 3 महिन्यांपासून घोडबंदर रस्त्यावर सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता जोडून महामार्गाचं रुंदीकरण करण्याचं काम सुरू आहे. या रुंदीकरणाला महामार्गालगतची सर्व संकुलं, आस्थापना आणि शाळांचा विरोध आहे. नागरिकांनी या विरोधात आक्रोश बैठकही घेतली होती. आमदार श्री संजय केळकर यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकली होती. तसंच लोकांच्या भावना MMRDA अधिकाऱ्यांना कळवल्या. सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडणं बेकायदेशीर असल्याचं श्री केळकर यांनी सांगितलं. तरीही प्रशासनाकडून रुंदीकरणाचं काम थांबवण्यात आलं नाही. हिरानंदानी पार्क 1 समोरील रुंदीकरणाचं काम सुरू असताना तिथल्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. याबाबत नागरिकांनी श्री संजय केळकर यांना कळवल्यानंतर केळकर यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि नागरिकांचं म्हणणं ऐकलं. लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करू नका असं देखील सांगितलं. या हिरानंदानी पार्क 1 याचे रहिवासी रस्त्यावर उतरलेले आहेत. घोडबंदर वासियांचा या रस्त्याच्या रुंदीकरणाला म्हणजे हा सर्व्हिस रोड मुख्य रस्त्याच्या जोडण्याला खूप विरोध आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आज हे काम बंद केलेलं आहे. मी देखील MMRDAला सांगितलंय की जर घोडबंदरवासी यांचा विरोध असेल, रहिवाशांना हे नको असेल, तर आपण अजिबात हे रुंदीकरणाचं काम करता कामा नये. हा ॲक्सिडेंटल रोड होण्याची शक्यता आहे, नव्हे हा होईल. कारण की सर्व्हिस रोड हाच इथल्या इमारतींना आणि आस्थापनांना आसरा आहे. या ठिकाणाहून विद्यार्थी, सिनियर सिटीजन हे सगळेजण जातात आणि त्यांना सुरक्षा आणि सुविधा जर हवी असेल तर सर्व्हिस रोड मुख्य रस्त्याला मर्ज करून चालणार नाही आणि त्याच्यामुळे इथल्या हजारो घोडबंदरवासियांचा याला विरोध आहे. आज या ठिकाणी हिरानंदानी पार्कच्या समोरचं काम जे आहे ते बंद केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील वेळोवेळी घोडबंदरवासी या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल ठाण्यामध्ये एक राजकीय भूकंप घडला. काल मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. यासाठी कारण ठरलं आहे ती ठाणे महानगरपालिकेची निवडणूक. या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये स्थानिक उमेदवारच दिला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी स्थानिक शाखाप्रमुख वायचळ यांनी केली होती. वायचळ यांनी ही मागणी केल्यानंतर त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं. या ठिकाणी देवराम भोईर यांचे चिरंजीव श्री भूषण भोईर हे उमेदवारी मागत आहेत. मात्र या ठिकाणी स्थानिकच उमेदवार द्यावा अशा प्रकारची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे आणि ज्यावेळेस वायचळ यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यावेळेस आपण कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केलं आणि आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याने शिवसेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजली. मीनाक्षी शिंदे या ठाण्याच्या महापौर होत्या. शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. महिला आघाडीमध्ये त्यांचा मोठा वचक देखील आहे. त्यामुळे
मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मोठी खळबळ माजली आहे. या संदर्भात आपण फक्त जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे, पण पक्षाचे सामान्य कार्यकर्ते म्हणून आपण आहोत, असं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपली बातचीत झाली आहे. त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे. आपलं म्हणणं आपण मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच मांडू, असं देखील मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बरेच वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. आता मला असं वाटतं की मी दिलाय राजीनामा, तर त्याच्यावरती उद्या मी तुम्हाला स्पष्टीकरण देईन. एका शाखा प्रमुखासाठी अशा प्रकारचं पाऊल उचललं जातं अशी माहिती समोर आली, काय सांगा? मला असं वाटतं ज्या प्रभागाचं पालकत्व तुम्ही स्वीकारता त्यावेळी पाल्यांच्या मागे जर तुम्ही ठामपणे उभं राहू शकत असाल तरच ते खरे पालक असतील. आणि माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि ज्यावेळी मला त्या गोष्टीवर चर्चा करायची असेल त्यावेळी मग बोलेल त्या विषयावर. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणखीही काही उलटफेर बघायला मिळतील यात अजिबात शंका नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार की काय अशा प्रकारची चर्चा देखील सुरू झाली आहे. कारण झालं आहे नजीब मुल्ला यांचं एक स्टेटमेंट. नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड हे आमचे शत्रू नाहीत, त्यांना कधीही आमचा व्यक्तिशः विरोध नव्हता, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध होता. 30 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर पक्षश्रेष्ठींकडे तो प्रस्ताव आम्ही पाठवू आणि या संदर्भात विचार केला जाईल, असं श्री नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे. नजीब मुल्ला हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या स्टेटमेंटला अत्यंत महत्त्व आहे. अशाच प्रकारचं काहीचं स्टेटमेंट हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी देखील दिलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हे दोनही पक्ष एकत्र आले त्याच पद्धतीने ते ठाण्यात देखील येतील का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. आम्हाला कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे आणि त्यामुळे आम्ही अशा प्रकारची निर्णय घेऊ शकतो अशी चर्चा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. सध्या तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय समीकरणांना वेग येऊ लागलेला आहे.
अजितदादांचा निर्णय सर्वसर आहेत. आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू. आणि इथे आमचा काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे. आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि आम्ही कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं आहे. जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय. ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना. 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही दोनही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातला युतीचा फॉर्म्युला अद्यापही जाहीर झाला नसल्याकारणाने कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोनही पक्षांकडे इच्छुकांची प्रचंड मोठी फौज आहे. त्यामुळे नेमकं काय होणार, युती होणार अथवा नाही होणार, की शेवटपर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवून अखेरच्या क्षणाला युती संदर्भात काहीतरी विचित्र बातमी येईल, अशा प्रकारची चर्चा देखील आता कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच रंगू लागली आहे. एकमेकांशी पैजा मारल्या जाऊ लागल्या आहेत. कोणी म्हणत आहे युती 100% होणार, तर कोणी म्हणत आहे युती होणं शक्यच नाही. कोणी म्हणत आहेत भारतीय जनता पार्टीला युती हवी आहे, तर कोणी म्हणत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला युती हवी आहे. तर वाईस वर्सा देखील बोललं जात आहे. मात्र कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या अस्वस्थता असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. एकीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या संदर्भात अद्यापही चर्चेची गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील सूर काहीसा बेसूर होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीने 10 जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र काँग्रेसला हा अजिबात मान्य नाही. काँग्रेसने 22 जागा देण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे ठाण्यात महाविकास आघाडीला अद्यापही सूर सापडत नाही असं चित्र सध्या बघायला मिळतं आहे. नुकतीच महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसला 9 ते 12 जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून दाखवण्यात आली. परंतु काँग्रेस पक्षाने 35 जागांचा प्रस्ताव मांडून तेवढ्या जागा देण्याचा आग्रह धरला. यावर निर्णय घेण्यासाठी बुधवारी रात्री पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत काँग्रेसने 35 ऐवजी 22 जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु उबाठाने त्यास नकार देत केवळ 10 जागा देण्याचा आग्रह धरला आहे. मात्र याबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त करत हा प्रस्ताव मान्य नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आता पुढील बैठकीत काँग्रेस नेते पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.